नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी आशिष कावळे. आज आलेलो आहे आपण मुंब्र्यामध्ये अनवर कच्ची साहेबांकडे. आज गोष्ट अशी आहे, काही दिवसापासून मुंब्र्यामध्ये बेकायदेशीर इमारतीवरती कारवाया होत होत्या. 15 ऑगस्टला माननीय आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे अनवर साहेबांनी त्या लोकांना घेऊन गेले होते आणि त्यानंतर जी गोष्ट झाली आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की काय झालं आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी काय निवारण केलं. नमस्कार तुमच्या व्ह्यूवरला. असं आहे की तुम्हाला पण माहिती असेल की 13 जूनपासून AVK कंपाऊंड तोडण्याचा कारवाईचा कार्यक्रम चालू झाला. तिथे काही 20 बिल्डिंग तोडल्या, त्याच्यानंतर 4-5 बिल्डिंग शिलफाटा एरियामध्ये सगळ्या तोडल्या आणि त्याच्यानंतर मग 25 तारखेला दोस्तीच्या पाठीमागे दोस्ती स्कूल आहे त्याच्या पाठीमागे काही 10-11 बिल्डिंगांना त्यांना पण नोटिसा आल्या आणि त्यांचे लाईट पण कापली गेली आणि त्यांचे बोरिंग पण बोरिंग नळ तर नव्हतेच त्यांना, तर बोरिंग पण कापल्या. तर मग तिथले लोक आले आणि बोलले अनवरभाई तुम्ही हे आमचा काहीतरी करा. AVKमध्ये तर कोणी वाचवू नाही शकला, पण हे बिल्डिंग आहेत ना 2019च्या बिल्डिंग होत्या, आत्ताच्या नवीन नव्हत्या. तर त्याचं एक पत्र तयार केलं आणि त्यांचे काही लोक घेऊन मी एकनाथ शिंदे साहेबाकडे गेलो आणि साहेबांना सांगितलं. तर साहेबांनी तेच बोललं कोर्टाचा ऑर्डर आहे. म्हणलं साहेब हो कोर्टाचा ऑर्डर आहे, पण हे 2019च्या बिल्डिंग आहेत. तर साहेब बोलले ठीक आहे. मी अधिकारीशी बोललो आणि ती कारवाई थांबवली साहेबांनी. ती म्हणजे 27 जुलैची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तिथे कारवाई नाही झाली. नंतर त्यांना आत्ता म्हणजे 3 दिवसापूर्वी मनीष जोशी TMCचे बाकी अधिकारी ते भोलेनाथ नगरला अमन कॉम्प्लेक्स अमन पॅलेस आहे तिथे गेले आणि ते बोलले की आम्ही सकाळी येऊन तोडणार आहे, तुम्ही घर खाली करा. मग ते असा झाला की तिथे रफिक कामगार जो मुंब्राचा पत्रकार आहे आपला, त्यांनी तिथे अधिकारीशी बोलला आणि मग त्यांचा असा प्लॅन झाला की बोलतं आता तर आम्हाला कोण वाचवत नाही. तर ह्या लोकांनी बोललं की आम्ही लोकांना म्हणजे एक मेसेज गेला की तुम्ही सगळे इथं जमा व्हा. तर त्या मेसेजमध्ये तिथे मुंब्राचे जेवढे लोकल नगरसेवक आहेत आणि इथले आमदार आहेत जितेंद्र आव्हाड साहेब ते पण आले. पण सगळ्यांनी कोर्टाचा त्यांना हे दाखवलं की नाही आम्ही कोर्टाचा आदेश आहे आणि कोर्टाच्या विरुद्ध जाऊ नाही शकत. तर मग त्यांना त्या दिवशी ते पूर्ण दिवसभर ते शमीम खान आहे आणि जितेंद्र आव्हाड आहे, बाकी MIMचे नेते आहेत आणि दुसरे सगळे काँग्रेसचे सगळे तिथे येऊन गेले. मग दुसऱ्या दिवशी त्यांची त्या आले नाही, अधिकारी काय आले नाही तिथे. आणि मग त्या रात्री मी संध्याकाळी जाऊन रफिक कामगारचा त्यांचा मी सत्कार केला की तुम्ही मुंब्र्यासाठी आवाज उचलली बरी गोष्ट आहे. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी काय त्यांची मीटिंग होती, ते 16 ऑगस्टला इथं कारवाई होणार होती. तर ह्या लोकांनी असा विचार केला की बा आपण जसा दिव्यामध्ये तुमचा आनंद पार्क कुठला आहे ना तिथे लोकांनी पेट्रोलच्या बाटल्या वगैरे सगळ्या घेतल्या, तर आपण पण तसंच करू. तर मला एकाने बोलावला, तो बोलतो तुम्ही तिथली कारवाई थांबवली तर जरा आमच्यासाठी पण प्रयत्न करा. तर म्हणून आता सकाळी कारवाई आहे ना आता रात्री 10 वाजता मी काही करू शकत नाही. साहेब पण नाही भेटणार, साहेब पण पुण्याला होते. तर ते बोलते नाही, बोलते तुम्ही कसा पण करा, उद्या सकाळी दहीहंडी पण आहे आणि कारवाई झाली तर बोलते आम्ही पावसाळ्यामध्ये कुठे जाऊ आणि पोलीस प्रोटेक्शन पण येईल, आम्हाला घरामधून खेचून काढतील. तर मग साहेबाशी बोललो मी आणि साहेब पुण्याला होते. तर बोलले तू ये तिकडे आपण बोलू काय आहे ते. तर पब्लिक बोलले की ना आम्ही पण येतो. तर आम्ही काय 300-400 लोक तिथं लोकांना घेऊन मी बसने सगळ्यात तिथं पोचलो. तर साहेब काय 11 वाजता येणार होते, पण साहेबांना यायला वाजले 2:45. लोक तिथंच पावसामध्ये थांबले असेल, तुम्ही बघितलं असेल ते न्यूजमध्ये. मग म्हणजे लोकांना असं आहे की आम्ही तिथं सकाळ झाली तरी चालेल, पण आम्ही तिथून हटणार नाही जोपर्यंत साहेब आम्हाला भेटणार नाही. मग साहेब आले, साहेबांनी माझ्याशी साहेबांना जायचं होतं रवी पाठकच्या बड्डेमध्ये. मग साहेबांनी बघितलं बंगल्यापुढे पब्लिक एवढी आहे, बोलते अरे एवढे लोक कशाला आले. मला साहेब ते मानले नाही, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. तर बोलते ठीक आहे, विषय सगळा समजून घेतला. मग कमिशनरशी बोलले ते आणि परत एक अर्ध्या तासामध्ये येऊन आम्हाला बंगल्याच्या समोरच गाडी थांबवली बाहेर आणि तिथं व्यवस्थित सगळी विचारपूस केली आणि सांगितलं हायकोर्टाचा ऑर्डर वगैरे सगळं सांगितलं त्यांना की ती जी बिल्डिंग आहे नवीन कन्स्ट्रक्शन नाही, ती जुनी बिल्डिंग आहे आणि 2 वर्षापूर्वी तिच्यावर कारवाई पण झाली होती. लोकांनी काय केलं, आपल्या पैशांनी ती बिल्डिंग परत रिपेअरिंग केली आणि ते राहायला गेले. बोलतं आमच्याकडे काय नाही. तर साहेबांना सांगितलं. मग साहेबांनी ठाणे महानगरपालिकेचे जे कमिशनर आहेत त्यांच्याशी बोलून घेतला की पावसाळ्यामध्ये तुम्ही कारवाई करता, लोक कुठं जातील. मग ते बोलले साहेब आम्ही काय करू नाही शकत, कोर्टाचा ऑर्डर आहे आमच्याकडे. मग साहेबांनी सांगितलं कोर्टाला सांगा तुम्ही 2 महिन्यासाठी थांबा आणि 2 महिन्यानंतर कारवाई करू. आता पावसाळ्यामध्ये लोक कुठं जातील. मग आणि त्याच्यानंतर त्यांचं बोलणं झालं. मग
त्यांनी सांगितलं हो आम्ही आमचे 18 तारखेला तारीख आहे, तर 18 तारखेपर्यंत बोलले तुम्ही 2 दिवसामध्ये, म्हणजे कालचा शनिवार आणि आज, तर 2 दिवसात कारवाई करायची नाही आणि 18 तारखेला तुम्हाला कोर्टामध्ये सांगायचं आहे की ही कारवाई आता होणार नाही आणि ते आम्ही 2 महिन्यानंतर पावसाळा संपल्यावर करू. मग ते झालं कमिशनरचा, मग आमच्याशी बोलून घेतला, बोलते मी सांगितलं त्यांना ना आता कारवाई होणार नाही तुमची. आणि मग साहेबांना आम्ही बोललो 2 महिन्यानंतर साहेब काय, तर बोलते 2 महिन्याच्या नंतर ही कारवाई थांबली ना 2 महिन्यामध्ये आपण ही सुप्रीम कोर्टामध्ये याची PIL दाखल करू आणि सुप्रीम कोर्टाला सांगू की लोक बेघर होतील आणि आपण महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेला पार्टी बनवू आणि पार्टी बनवून जसा की आपला क्लस्टर डेव्हलपमेंट होतो, जसा की ती योजना चालू करू. आणि मुंब्र्यापासून काय का मुंब्र्यामध्ये पण आहे ना 500 का 550 बिल्डिंग आहे ना धोकादायकमध्ये आहेत. तर पण प्रत्येक पावसाळ्यात ते लोक लिस्ट काढतात, मग त्यांना पण पर्याय जागा नाही, त्यासाठी ती थांबतात. तर आज ना उद्या तिथं पण काय ना काय होणार आहे. तर साहेब बोलले आपण मुंब्रा आणि हा सील विभाग आहे त्याला आपण क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये घेऊ आणि कोर्टाला सांगू, सुप्रीम कोर्टाला, की ही महानगरपालिका तोडून त्यांना दुसरे निवास बनवून देतील, त्यांना बिल्डिंग बनवून त्यांना शिफ्ट करू. तर तुम्ही आता याच्यावर स्टे द्या आणि हे बिल्डिंग तोडायचा थांबवून टाका. हे आम्हाला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही आता कारवाई थांबली. बरेच आपल्या म्हणजे जे इकडची जनता आहे मुंब्राची, बरीच मोठी कारवाई झाली, बरेच गरीब लोकांची घरं गेली. त्यानंतर शिंदे साहेबांनी आज जो म्हणजे त्यांच्यासाठी उभे राहिले, ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. जाम मोठी गोष्ट आहे ती. आणि खरंच मी परमेश्वराचा आभार मानतो मी की मी एक साधा नगरसेवक पण नाही, एक कार्यकर्ता आहे साहेबांचा आणि 20 वर्षापासून आहे कार्यकर्ता आणि कट्टर पण आहे. तुम्हाला सांगतो लोक इकडं ते तिकडं जातात, आम्हाला नगरसेवक नाही दिला तर आम्ही तिकडं जातो आहे, पण मला साहेबांकडून म्हणजे मी कधी मागणी पण नाही केली मला हेच पाहिजे म्हणून. तर साहेब माझा शब्द पाळला, त्याचा मला पण अभिमान आहे आणि मी खरंच एकदम मनापासून सांगतो साहेबाचा खूप आभार आहे की माझा शब्द ठेवला आणि एवढ्या पावसाळ्यामध्ये साहेबांनी सगळ्यांची कारवाई थांबवली. खरंच बघितलं गेलं तर शिंदे साहेबांनी गरीब जनतेसाठी जे आज मी तुम्हाला अजून एक आवरून सांगतो की मला शिंदे साहेबाचा एक म्हणजे मी आजचं नाही बोलत, मी कधी पण साहेबाकडे कुठला पण काम नेलं आहे ना तर साहेबांनी कधी हे नाही बघितलं हा हिंदू आहे का मुस्लिम आहे. आणि मी तुम्हाला सांगतो आत्ता खासदारकीमध्ये आम्हाला मुंब्रा पट्ट्यामध्ये खूप कमी वोट भेटले खासदारकी बने आणि आमदारमध्ये 15-20 हजार वोट भेटले, पण साहेबांनी कधी मला कधी आणि आज पण नाही, त्या दिवशी पण नाही बोलले की अनवर तुमच्या मग इकडून मतं नाही पडली, आम्हाला कसं काम करता. मला त्या गोष्टीचा साहेबाचा अभिमान वाटतो. खरंच आपण बघू शकतात जी जनता आहे, भले म्हणजे मुसलमान असो का हिंदू असो, साहेब जसं पब्लिकसाठी म्हणजे मग त्यांना ते जनतेचे आहेत, जनतेचे राजा आहेत, लोकप्रिय नेते का बोलल्या जातात तर ह्या गोष्टीसाठी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना जाणता राजा बोलतात ना, तर मी साहेबांना ती इथं उपाधी नाही देणार, पण ते जनताचे राजा आहेत. खरंच आपण बघू शकतात की त्या जनतेसाठी एका हकेला उभे राहिले आणि त्यांचं निवारण करून दिले, त्यांच्यावर कारवाई थांबल्या गेली आहे. परत त्या गोष्टी क्लस्टर योजनेमध्ये त्या बिल्डिंगी घेतल्या जातील ह्या गोष्टीचं पण आश्वासन दिलं गेलं आहे. आणि खरंच खूप चांगलं म्हणजे शिंदे साहेबांच्याबद्दल बोलल्या जाईल तर किती जास्त अजून बोलू शकतो आपण, फार कमी आहे, पण कारण की तसे ते आहेत जे लोकांसाठी करत आलेत आणि नेहमी करत येत आहेत. आपण अनवर साहेबांना पण बोलू की धन्यवाद की तुम्ही त्या लोकांना शिंदे साहेबांपर्यंत घेऊन गेलात बद्दल. नाही जाम मोठी गोष्ट आहे आणि रात्री 2 वाजता टाईम द्यायचा ती जाम मोठी गोष्ट आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला अजून सांगतो मी की आमचे इथले स्थानिक आमदार, माझे नाही, इथले स्थानिक आमदारांनी तर इथे हातच उचलून टाकले होते की हा माझा विभाग नाही, मी काय नाही करू शकत. तुम्ही ती क्लिप तुम्हाला एक देतो मी, ती बाई बोलते की आम्ही ह्या वार्डमध्ये भले नक्षामध्ये आहे ना, हा वार्ड इथून कट होतो, भोलेनाथ नगर येत नाही, भारतगीरच्या पलीकडे येतो, पण आम्ही साहेब आम्ही मुंब्राचे राहणार आहेत, आम्ही तुम्हाला 10,000 वोट इथं आमच्या भोलेनाथ नगरमधून दिलेले आहेत, पण त्यांनी काय सांगितलं माझा वार्ड नाही. बरोबर. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आता ठीक आहे त्यांचा वार्ड नाही, आता बघा जितेंद्र आव्हाड सगळ्यांनाच माहिती, मी माझ्या बोललो ना, ते महाराष्ट्राचे नेते आहेत, शरद पवार गुटाचे नेते आहेत. सुप्रिया सुळेच्या नंतर शरद पवार गुटामध्ये ह्यांचा एक नाव येतो, त्या लेवलला आहे, ते महाराष्ट्राचे नेते आहेत. आता तुम्हाला सांगतो कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यांनी एक GR काढला की 15 तारखेला
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मटनचे किंवा चिकनचे सगळे दुकाने बंद ठेवायचे आणि मटन मच्छी खायचं नाही. आता ह्यांना इतका वाईट वाटला जितेंद्र आव्हाडला की तिकडे जाऊन ते बोलतात ना मी तर येईल, माझ्यावर केस झाली तरी चालेल. पण ते आयुक्तांनी काढला होता का, साध्या कोणी माणसांनी नाही सांगितलं माझ्यावर केस झाली तरी चालेल पण मी तिथं मटन पार्टी करू. आणि ते कल्याणला जाऊन तिथं मटन पार्टी केली. पण त्यांना थोडी पण म्हणजे एक तर माणसाला ह्यांना थोडी लाज नाही वाटली की माझे लोक आणि हे बोलतात मैं मुसलमानों का लीडर हूँ आणि त्यांना वाचवलं पाहिजे. त्यांच्याबरोबर तुम्ही काय नाही करू शकत. तुम्ही आता जे शिंदे साहेबांनी सांगितलं ते करू शकले असते तुम्ही. आणि हे जे जितेंद्र आव्हाड जे एवढे शिवसेनेचा विरोध बोलतात, BJPचा विरोध बोलतात, काय हे जात नाही शिंदे साहेबाकडे? शिंदे साहेबाचे बोलणं होतात, साहेबाकडून जे काय कामं ते काढून घेतात, निधी घेतात ते लोक. तर ह्याच्यासाठी पण ते बोलले असते की साहेब तुम्ही माझ्या वार्डमध्ये माझे लोक आहेत त्यांना वाचवा. आणि शिंदे साहेबांनी त्यांचा जर माझा शब्द नाही त्यांनी हे केला तर त्यांचा तर केला असता ना शब्द. मग नाही, पण त्यांना कसं माहिती आहे का, होऊ द्या मरतात मरू द्या. त्यांनी त्यांचे हात झटकले, नाही मी माझा काय नाही करू शकत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जातात, हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सभे घेतात. ते त्यांचे वाड आहेत का? आता पावसाळी अधिवेशन झाला, पावसाळी अधिवेशनात त्यांनी 11 मुद्दे उचलले. हे मुंब्रा पट्ट्याचा एक पण मुद्दा नाही, मुंब्रा काव्याचा एक पण नाही मुद्दा होता, पूर्ण महाराष्ट्राचे मुद्दे. आणि मग हे बोलतात की हा माझा वाढ नाही. मग ह्यांना जरा, आणि हा जो त्यांनी बोलला ना की हा माझा वाढ नाही, हा कोण बोलतो माहिती आहे? तो पहिली वेळा आमदार निवडून येतो ना, तो नवीन असतो, तो बोलतो अरे हा माझा वाढ नाही मी कसा करू तिकडे. अरे तुम्हाला 4 वेळा मुंब्रा काळवेवाल्यांनी तुम्हाला निवडून दिला आहे आणि तुम्ही ही भाषा बोलता. बरोबर आहे. शिंदे साहेबांनी एका हाकेला म्हणजे एका झटक्यात त्या गरीब लोकांना त्या पावसाळ्यात कारवाईपासून वाचवल्या गेलं आहे आणि लोक बरेच बेघर होण्यापासून वाचले गेले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.